तर आपण आज 1 वाटी तांदळापासून झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत। तर इतकं फास्ट होणारा हेल्दी लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत आवडणारी अशी रेसिपी आहे, नाश्ता आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ माझा पूर्ण बघा। हा नाश्ता एक उत्तप्प्याचा प्रकार आहे। नमस्कार, मी सरला, मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर मी हा नाश्ता बनवण्यासाठी 1 वाटी तांदूळ भिजत ठेवले होते, 2 तासासाठी भिजत ठेवले होते। तांदूळ चांगले भिजलेले आहे। आपल्याला आता ही मिक्सरला चांगली पेस्ट करायची, पण त्यासाठी याच्यात आपण टाकलेला आहे बारीक रवा 2 चमचे, पोहे खायच्या चमच्याना 2 चमचे बारीक रवा टाकलेला आहे। आणि आपण याच्यात टाकणार आहोत दही, 2 चमचे असे दही ॲड करणार आहोत। दह्यामध्येच ती पेस्ट करणार आहोत, पाणी बिलकुल ॲड नाही करणार त्याच्यात। तर याच्यातच ते बॅटर तयार होतं। आणि आता आपण फोडणीसाठी साहित्य काय काय टाकायचं ते बघू। 1 चमचा तेल टाकलेलं आहे। जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे आपल्याला ह्या उत्तप्प्याला किंवा ह्या नाश्त्याला। तर जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची। जिरे मोहरी तडतडल्यामुळं काय होतं की त्यातलं सगळं सुगंध त्या आपल्या नाश्त्यामध्ये उतरेल आणि अजून हे पौष्टिक असा बनेल आणि खायला पण चवदार बनेल। तर ही फोडणी आपण जे मिश्रण तयार केलं होतं, जे बॅटर तयार केलं होतं, त्या बॅटरमध्ये वरून फोडणी दिलेली आहे आपण। तर हे बॅटर आपण ह्या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि तुम्ही यात सर्व भाज्या ॲड करू शकतात। मी कांदा 1, टोमॅटो 1, कोथिंबीर, तुम्ही हवं तर शिमला किंवा अजून भाज्या तुमच्याकडं पत्ताकोबी, फुलकोबी ॲड करायची असेल बारीक कट करून तरी ॲड करू शकता। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी। आणि हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे की सगळं एकजीव झालं पाहिजे, हलकं फुलकं झालं पाहिजे। फेटल्यामुळं काय होतं तर हलकं फुलकं होतं। तर असं चांगल्या पद्धतीने याला फेटून घ्यायचं आहे। आणि आपल्याला याच्यात समोर एक इन्ग्रेडियंट टाकायचा आहे। ह्या इन्ग्रेडियंटमुळं हा नाश्ता एवढा हेल्दी होतो, स्पंजी होतो। तर आपण याच्यात टाकणार आहोत अर्धी पुडी इनो टाकणार आहे। इनो नसेल तर खाता सोडा टाकला तरी हरकत नाही, थोडं पाणी टाकायचं आहे आणि चांगलं परत याला एक साईडनं फेटून घ्यायचं। हे मिश्रण हलकं फुलकं झालं तर आपला हा उत्तप्पा फुलण्यास असा मदत होते, छान स्पंजी बनतो। आणि एक प्लेट घ्यायची आहे। त्या अगोदर काय करायचं, कढाईत पाणी टाकून पाणी उकळायला ठेवायचं आहे, म्हणजे फास्ट प्रोसिजर करायची इनो टाकल्यानंतर। आता मी एका प्लेटीमध्ये हे सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे। आपल्याला वरून याच्यात थोडंफार कोथिंबीर, मी आता याच्या वरच्या साईडनं टाकणार आहे थोडा मिरची पावडर। आपल्या चवीनुसार तिखट आपण टाकू शकतो, कमी जास्त करू शकतो। आपण हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहे, त्यामुळे मिरची पावडर बेतातच टाकायचं। ही कढईमध्ये पाणी पहिलंच उकळायला ठेवलं होतं आणि लगेच आपल्याला आता हे बॅटर, हे प्लेट याच्यावर ठेवून द्यायची, कारण आपण इनो टाकल्यामुळे याची प्रोसिजर खूप फास्ट होते। त्यामुळं काय होतं, अजून स्पंजी होण्यास मदत होते। तर अशा पद्धतीने मी पाणी उकळायला ठेवलं होतं। आपल्याला 20 मिनिटासाठी हा उत्तप्पा वाफवून घ्यायचा आहे। तर 20 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर 20 मिनिट ठेवायचे आहे। तर 20 मिनिटानंतर बघू शकता आपला उत्तप्पा किती स्पंजी झालेला आहे आणि खूप फुगलेला आहे। आपण प्लेटीमध्ये टाकला होता। आता आपल्याला बघायचं झाला की नाही चेक करायचं चाकूच्या साहाय्याने। तर चाकूला बिलकुल काही चिटकून नाही आलं तर आपला उत्तप्पा झाला असं आपण समजायचं आहे। तर आपलं असं बी तर 20 मिनिटं लागतातच त्याला, 20 मिनिटात बरोबर तो परफेक्ट वाफून निघतो। तर आपला उत्तप्पा पूर्णतः झालेला आहे, पण याला थंड होऊ द्यायचं। थंड नाही झालं तर तो तुटतो। आपण लगेच काढायला गेलो, पहिले त्याच्या कडा चांगल्या अशा सैल करून घ्यायच्या, काढून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर तो चांगला कट होतो। मग हे बघू शकता चांगलं सैल झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर। जर तुम्ही गरम गरम काढायला गेले तर तो तुटतो उत्तप्पा, त्यामुळे थंड होऊ द्यायचा आणि असे कट करून घ्यायचे। बघू शकता किती हेल्दी स्पंजी असा नाश्ता आपला तयार झालेला आहे। 5 मिनिटात तुम्ही जर डब्यालाही मुलांना नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवू शकता किंवा हा उत्तप्पा देऊ शकता। हेल्दी असा नाश्ता आहे आणि मुलांना साऊथ इंडियन नाश्ता खूप आवडतो, डोसा किंवा इडली वगैरे। तर बघू शकता आपला उत्तप्पा किती स्पंजी झालेला आहे, इतका मऊसूत आणि खायला हेल्दी। तर तुम्ही नक्कीच अशी रेसिपी घरच्या घरी करून बघा। मुलांना नाश्त्यासाठी डब्याला ही रेसिपी आवडते, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी अशी रेसिपी आहे। विशेष म्हणजे सर्व घरच्या साहित्यामधून होणारी रेसिपी आहे। बघू शकता इतकी मऊसूत अशी झालेली रेसिपी आहे, नुसती खायला पण एकदम चविष्ट लागते। तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा।
असा हेल्दी नाश्ता तुम्ही घरच्या घरी नक्की तयार करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल किती नाश्ता छान लागतो. हा उत्तप्प्याचाच एक प्रकार आहे, साऊथ इंडियन नाश्ता आहे. तर तुम्ही नक्कीच करून बघा. एकदम हेल्दी आहे, मुलांना आवडणारा असा नाश्ता आहे.